सतीश सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आता भारतामध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीतून हे जहाज सध्या पोहोचलेलं आहे, भारतासाठी ही किती महत्वाची गोष्ट? नक्कीच भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ही नक्कीच चांगली बाब आहे, स्वागतार्ह बाब आहे. कारण आपल्याला माहित आहे मागच्या काही दिवसांपासून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय, त्याचबरोबर पश्चिम आशियामधल्या संघर्षाच्या परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत होते. जागतिक स्तरावर $120 प्रति बॅरल पर्यंत ब्रेंट क्रूडच्या प्राइसेस त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या आणि याचा सगळ्यात मोठा फटका भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला बसत होता. भारताने इराणशी चर्चा केली आणि त्या माध्यमातून आता स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून भारताच्या जहाजा ज्या आहेत त्या सुखरूपपणे येऊ शकतील अशा प्रकारची एक प्रकारची मुभा इराणने दिलेली आहे. आणि त्याचाच एक कॉम्पोनंट म्हणून लायबेरियाचा ध्वज असलेली ही मालवाहू जहाज भारताच्या मुंबई बंदरावर त्या ठिकाणी पोहोचते. हे नक्कीच फायद्याचं आहे. भारताशिवाय चायना आणि इतर काही राष्ट्रांना सुद्धा अशा प्रकारची मुभा इराणने दिलेली आहे. इस्रायल, अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांची जहाज आम्ही जाऊ देणार नाही, पण बाकी राष्ट्रांसाठी अशा प्रकारची मुभा देणं हे भारतासाठी सुद्धा फायद्याचं आहे. आणि खरोखरच या अँगलनी भविष्यामध्ये सुद्धा जर आपल्या मालवाहू जहाजा सुखरूपपणे पोहोचल्या तर आयात निर्यात आणि त्याहून महत्वाचं या तेलाची आयात भारत जो आहे तो चांगल्या रीतीने करू शकेल आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला एक प्रकारे याच्यामुळे जे आहे आसरा मिळेल. सतीश सर, जसं आपण आज पाहिलं की डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की इराणला उद्ध्वस्त करण्यासाठी आता काही ठिकाणं उरलेली नाहीये, त्यामुळे कुठेतरी हे युद्ध शमण्याची चिन्ह आता काहीशी दिसू लागली. जर हे युद्ध शमलं तर साधारण किती वेळामध्ये ही जी आयात निर्यात ही सुरू होऊ शकते? नक्कीच अत्यंत महत्वाचा आपला प्रश्न त्या ठिकाणी, आणि मी मागच्या काही दिवसापासून म्हणतोय की फुल फ्लेज वॉर जे आहे ते हळूहळू त्या ठिकाणी कमी होत आहे. त्याचाच परिणाम आपल्याला दिसतोय. एका बाजूला अमेरिका या ठिकाणी युद्ध संपण्याच्या नजीक असण्याचं त्या ठिकाणी भाष्य करतोय, तर दुसऱ्या बाजूला इराण मधल्या सुद्धा एका गटाकडून किंवा एका वर्गाकडून ज्या अशा प्रकारची चर्चेची भाषा बोलली जाते. इराणचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इराणचं सार्वभौमत्व, त्याचबरोबर युद्धामार्गात झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई आणि एक प्रकारे भविष्यामधल्या सिक्युरिटी गॅरंटीज, अशा प्रकारे हल्ला होणार नाही, या 3 कंडिशन जर फुलफिल केल्या तर इराण सुद्धा चर्चा करेल. म्हणजेच एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून कुठेतरी चर्चा होईल आणि हे फुल फ्लेज वॉर कमी होईल. असं जरी असलं तरी ड्रोनच्या माध्यमातून हल्ले करण्याचा प्रकार हा येणारे कित्येक आठवडे आणि महिने इराण त्या ठिकाणी चालूच ठेवेल. युद्ध जरी मानलो आज जरी संपलं तरी स्ट्रेट ऑफ होर्मुझ पूर्णतः मोकळं होणं आणि हे आयात निर्यातीशी संबंधित माल वाहतूक जहाजा या पूर्ववत पदाला येणं यासाठी माझ्या मते कमीत कमी काही आठवड्यांचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकेल. म्हणून हे सगळं झाल्यानंतरही कमीत कमी 15 ते 21 दिवसांचा कालावधी आपल्याला लागेल सगळं पूर्ववत व्हायला, असं आपण त्या ठिकाणी मानायला हवं. अजूनही युद्ध अधिकृतरित्या संपलेलं नाही, पण येणाऱ्या 2 ते 3 आठवड्यामध्ये सगळी परिस्थिती पूर्ववत व्हायला हवी. निश्चित. धन्यवाद सतीश सर, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे एकंदरीतच भारतासाठी आणि संपूर्ण जगासाठी काहीशी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, कारण जहाजानं 1,35,000 टन कच्चं तेल सध्या भारतात पोहोचलंय. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत पोहोचल्याची मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे. त्यामुळे होर्मुझवरून जहाज भारतात दाखल झालेलं आहे. तर भारतासाठी आणि एकंदरीतच कच्च्या तेलाचा जो तुटवडा निर्माण होत होता त्या पार्श्वभूमीवर ही दिलासादायक बातमी.